हरे जय जय राम
भक्तायसे जाना जे देवरा भक्तायसे जाना जे देवरा भक्तायसे जाना जे देवरा
Hallelujah.
भक्तैसे दानाचे देही उदास गेले आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावले जनधान माता पिता निर्वाळी गोविंदासे मागे पुढे काहीच साखरे पडून नेली विषय तो त्यांचा झाला नारायण नावळे जनधान माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा भावे साय घातल्या भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावळे जनधन माता पिता विधाला सकळ विद्यांचे अधिकरण तेजी बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये भक्तैसे दानाचे देही उदास गेले आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावळे जनदान माता पिता श्री भक्त शिरोमणी नामदेव महाराज संत शिरोमणी सावतोबा महाराज या संतांच्या पुण्यस्मरणानिमित्तानं हा उत्सव चालू आहे. सावता मंडळीने स्थापन होऊन 36 वर्षे झाले. तपोपूर्ती सोहळा म्हणून 7 दिवसाच्या सप्त्याचं आयोजन केलेलं आहे. या सप्त्याचं आजचं हे शेवटचं कीर्तन. शेवटचं म्हणजे उत्तर कार्याचं नाही, या सप्त्याचं रात्रीचं शेवटचं कीर्तन. आणि आज भक्त शिरोमणी नामदेव महाराज त्यांचा पुण्यतिथीचा दिवस आहे. आणि उद्या श्री संत सावतोबा महाराज यांचा हा पुण्यतिथीचा दिवस आहे. तुकाराम महाराज या भक्तांचा आपण पुण्य सोहळा करतो, पुण्य स्मरण करतो. ते भक्त कोण, त्या भक्ताची ओळख तुकाराम महाराज सांगतात. 1000 वर्षे होऊन गेल्यावरही त्यांचं पुण्य स्मरण केलं असताना जीव हा पापमुक्त होतो, भयमुक्त होतो. तुका म्हणे पापे जाती संतांची नुसतं त्यांचं चिंतन केलं तरी जीव हा पुण्यवान होतो. पुनीत केले विष्णुदासे संगे आपुल्या तुळशी. इतकं सामर्थ्य त्यांच्या पुण्यस्मरणामध्ये, नामचिंतनामध्ये. असे भक्त कोण, त्या भक्ताची ओळख तुकाराम महाराज सांगतात. भक्त कुणाला म्हणावं, कोणत्या भक्ताचं पुण्यस्मरण केलं असताना जीव हा पुण्यवान होतो, अशा भक्ताची ओळख सांगतात. भक्ताचे अनेक प्रकार आहेत. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान अर्जुनाला भक्ताचे प्रकार सांगतात. चतुर्विधा भजन्ते मां जना सुकृती नर्जुन आत्मो जिज्ञासु अर्थाते ज्ञानी च भरतर्षभ. चतुर्विधा भजन्ते मां. अर्जुना
चार प्रकारचे भक्त माझी भक्ती करतात. चतुर्वेदा भजन तुम्हा. चार भक्त कोणते? आर्तो जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानी भरत. आर्त अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी हे चार प्रकारचे भक्त माझी भक्ती करतात. पण अजून या चौघा भक्तांमध्ये मला जो भक्त आवडतो तो ज्ञानी भक्त आवडतो. ज्ञानी आत्ममे मतम. अजूनही म्हणावं तेव्हा चार प्रकारचे भक्त तुमची भक्ती करतात. ज्ञानी भक्त आवडतो. तिघ जे भक्त आहेत हे वायबार आहेत का? हे तुम्हाला आवडत नाही? भगवान म्हणतात मला हे आवडतात. यांचं माझं नातं आहे कशाप्रमाणे? गोचिळा आवळे म्हशी पहिले गोचिळा नावळे तिसरी. अहो त्या गाई म्हशीच्या काशेला जे गोचिळ असतात त्या गोचिळांना रात्रंदिवस गाई म्हैस आवडते. गोचिळा आवळी म्हशी. पण त्या गाई म्हशीला जर विचारलं का हो या भोगांपासून तुम्हाला काय आराम आहे का हो? ते म्हणजे शेलगाव हो यांच्यापासून कुठला आराम? हे आमचं रक्त शोषण करतात. गोचिळा आवडे म्हशी परी गोचिळा नावडे दिवशी. गोचिळा म्हैस आवडते गाय आवडते पण गाई म्हशीला नकोय. तसा अजून आहे गोचिळे भक्त. फायद्या पुढचा देवदेव करणारा आपल्या हिताचे लोभे माझा आवडे दोरी भक्त धोंबे. केवळ हिता करता स्वार्था करता फायदा करता देवाची भक्ती करणाऱ्याला देव आवडतो पण देवाला नकोय. काही माणसं सीजनपुरती भक्ती करतात. काही शब्दपुरता देवदेव करतात. काही आषाढी वारी पुरता देवदेव करतो. पहिल्यांदाच पंढरीला येतो असा देवदेव करतो. खोलीवर थांबतच नाही. या गलीत जा त्या गलीत जा या बाबा पाय पड त्या पाय ह्या कीर्तनाला त्या कीर्तनाला तिथं दम मारत नाही. गावात सापडत नाही. गावाच्या मंदिरात पाय ठेवत नाही. हे शिरिनी भक्त आहे. काही काही संकटाचं देवाचं नाव घेतात. आम्हाला रात्री फाट्यावरून पाहिजे यायचे घरी गेला पाहिजे भीती वाटते मग तो देवाचं नाव घेतो. हरे उच्चारणे मंत्रपया गाद देवाचं नाव घेतो. कुकुटबंद गावात एकदा गावात आला. गावाचा लाईट पाहिला. परदेशी जाणार नाही. सांगा अहो संकटात हैपाट म्हणतो गावात गाणे म्हणतो. हे लवाळे अर्जुना हे मला नको आहे. मला जो आवडतो तो ज्ञानी भक्त आवडतो. तिथे आवडतो किंबहुना धनुधरा जो मातेच्या उदरा तो मातेचा सोयरा कृष्णा भाव. मुलगा याला किती आवडतो हे सांगण्याकरता उदाहरण नाही. तेवढा मला भक्त आवडतो. आणि माझं भक्ताची पुण्यतिथी करणारा पुण्य स्मरण सोहळा करणारा तिथे आवडतो. ते प्राणा पुरवते मग आवडते निरोते जे भक्त चरित्रा ते प्रशंसते. माझ्या भक्ताचं चरित्र गाणारा माझ्या भक्ताचं पुण्य स्मरण करणारा ते हे प्राणा पुरवते. माझ्या प्राणापेक्षा ते मला अधिक आवडतात. संत माझे लढवाळ त्यांची पूजा मदला गे गोळ. या भक्ता या देवाला हे भक्त किती आवडतात. संतांची सुख झाली या देवा म्हणून सेवा करी त्यांची. भगवान या भक्तांची सेवा करतात. एकदा नारद महर्षी देवाकडे आले. लक्ष्मी मातेबद्दल आईसाहेब देवकडे गेले म्हणजे देव देव घरामध्ये देवाची पूजा करतात. गेले नारद देव घरामध्ये भगवान पूजा करत होते. कुणाची? प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शौनक भीष्म ध्यान. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक या भक्तांची पूजा भगवान करत होते. का? माझ्या काही पुत्र पण ते मला भक्ताचे निधान. या लागे मी आपण गावे चरण म्हणतावया. भक्त चरण वंदिका मला केवढी आली पवित्रता. माझी पायवणी वाहे माता जाण तत्वता सदा सुरू. भगवान म्हणतात बाबा या भक्तांची पूजा मी का करतो?
माझ्या ठाईने पवित्र पण ते म्हणजे भक्ताचे दिले नवे नवे या भक्तांच्या पायाची माती आपल्याला लागावी आपण पवित्र व्हावं पावन व्हावं ही अपेक्षा देवाने करा देव इच्छेरज शरणेची माते धावत चालती मागे चरणेचे माते अंधावत चालती मागे मागे या भक्तांच्या पायाची माती आपल्याला लागावी अशी अपेक्षा भगवान करतात नामयाच्या पाठी चाले केशीराज लागावयारज चरणीचे नांदराच्या पायाची माती आपल्याला लागावी आपण पावन व्हावं म्हणून नामयाच्या पाठी चाले केशवराज असा भक्त शिरोमणी नामदेव महाराजांचा अधिकार भगवान म्हणतात बाबा माझी पूजा न करता तुम्ही संतांची पूजा न करताना माझी पूजा केली तर ती पूजा देवाला आवडत नाही अवघा बार वाटे देवा संत सेवा न घडता भगवान म्हणतात एखाद्याला तुम्ही देवपूजा करायला बसलात अशा वेळेला तुम्ही साधू माळकरी वारकरी आला त्याची सेवा पूजा आदर न करताना जर देवाची पूजा करायला बसला तर ती पूजा देवाला आवडत नाही सिद्ध करून पूजा संभार माझे पूजेचा अत्यादर पूजा करिता एकाग्र लय साधू नर घरा येते त्या साधूची पूजा न करिता जो माझी पूजा करी सर्वथा तेने बधाने तल्या लाथा किंतु माझा खाता प्रवर्ता देवपूजा करताना जर तुमच्या घरी माळकरी वारकरी आला त्याची सेवा पूजा आदर न करताना जर देवाची पूजा करत असता तर भगवंताची पूजा मला आवडत नाही तो जे मंत्र म्हणतो फुलं वाहतो मी सगळं समजतो येथे जग कैशावरी मंत्र पूजन देवासे का संत माझे लयवाळ त्यांची पूजा मला घे बोल संतांचा अनादर करून जर देवाची पूजा करत असाल तर ती पूजा भगवंताला मला आवडत नाही कशामुळे आवडत नाही एकनाथ पदात दृष्टांत दिला एका बाईनं स्वाधीन एका बाईला आमंत्रण दिलं सीताबाई 11 वाजता माझ्याकडे जेवायला या आता नियम असा आहे आंधळ्या माणसाला आमंत्रण देणं म्हणजे 2 आमंत्रण समजायचे कारण आंधळा एकटा येईल का केदाराला तसं ती बाई जेवायला आली आणि ज्या बाईकडे आमंत्रण होती कृपण कंजूस काही माझे शत्रू असतात एक तासात कचरू पूर्वी गावात पंक्तीमध्ये तूप वाढले पंक्ती बसत नव्हतं मग तूप वाढत त्याला बोलवायचे त्याची पद्धत अशी होती वाटीत तूप येताना दामन बोलवायचं असं दाम नाही वागायचं ज्याच्या पानात पडलं त्याचं भाग्य समजा लोकांनी सत्कार ठेवायला पदवी दिली कोणती पदवी दामवांना दाम तू दामवान ऐकत निश्चित त्याचं मुलाचं लग्न झालं त्याला जो वेळी भेटला तो तुपांना सरले सवाय तुपांना तुमच्यात पाणी घेऊन दाम मांडणार स्वयंपाकाला जेवायला बघायची सवय वाटीत तूप त्याचं दामन बुडवलं असं वाढायला लागला तुपांना मी थांबा उदरपट्टी अहो काय कसा करायला पाहिजे हेच बेकार काय करणार आपल्याकडे येऊन बघा दामांना तुमच्यात पाणी घेऊन तुपांना स्वयंपाकाला जेवायला बस यांना आठवणाली आपण दाम नंतर पाडतो उदरपट्टी म्हणतो यांची पद्धत त्याच्या बघू बरं
तर तो पाहुणा काय केलं, घरामध्ये गेला, विस्तू आणला. त्या विस्तू एकच पूर्ण ठेवा, असा तुमचा काढा बघा. दामानाने जिरायला गेलो, तो म्हणजे मी ते चमचे मारत एकच चंबर गाव का असे कदरू. तसं ती बाई कंजूस, ती म्हणले बाई मी तुम्हाला आमच्या या काढायला कशा आणलं. त्या बाईनं त्या मुलात धुवायत मारली आणि ढकलून दिलं आणि त्या मुलाच्या आईला जेवायला बसवलं. आता सांगा कोणती अशी आई आहे हो, मुलाला ढकलून दिल्यावर घरात जिलेबी खाईल का? नाही का? आणि जर खात असेल समजा ही मुलाची आई ही बापाची बायको आहे. जिथे पिळे बाळ प्राण तेजा विक्रम, ऐसा मातेचा स्वभाव शिद्रधुरी एक जीव. लेकराला ढकलून द्यायला त्या बाईला जिलेबी गोड लागली नाही. दोन घात खाली हात घेऊन टाकला. घर मागची नव्हे सीताबाईला राग आला, गोजर कपा ढकललं. 1000 रुपयाची साडी काढली. सीताबाई नेसाई साडी तिने लाव आकाडी. सोन्या सगळ्या लेकराला ढकलून दिलं आणि मला जिलेबी खाऊ घालते आणि साडी नेसवते. त्या बाईला जसं ती जिलेबी गोड लागत नाही आणि साडी आवडत नाही. बालक एक एकुलता त्याची माता आणि त्याला आणला. मग पाठवला येईल नेसविता शोभली माता समजेना. तसं भगवान म्हणतात संत माझे परिवार त्यांची पूजा मला लागेल गोड. आणि त्या संतांचं सेवा पूजा न करताना माझी पूजा करतात, आग बाबा तुमच्या पूजेला. अशाला काय केलं पाहिजे, सानोई माझी पूजा ध्यान. जो संताचे गाले लोटान कोटी यज्ञाचे फळदान मदर्पण केले. देवपूजा टाकून जो संतांची पुण्यतिथी करतो, संतांचा पुण्य सोहळा करतो, त्यांनी कोट्यावधी यज्ञ केले असं मी समजतो. गुरु गाऊ महाराज असा जर या भक्तांचा अधिकार आहे की ज्यांची पूजा भगवान करतात, ज्यांची सेवा केली असताना कोटी यज्ञाचं पुण्य प्राप्त होतं. मग त्या भक्ताची ओळख आम्हाला सांगा, भक्ताचा पत्ता सांगा. अलीकडे भक्त ओळखणं कठीण झालेलं आहे. पोटासाठी संत झाले खरी भोग, खायाचा रसा शिवाजी जनाला आईच्या कापल्याचा बोध कैसा. नाही त्यांनी उमटली यांनी उपदेशाला पात्र झाला. ज्यांना उठाव त्याने कीर्तन करावं, ज्यांना उठाव त्याने देवावर बोलावं. लबाडातच भरणं वागत चाला. अनुभव नसताना देवावर बोलणारी माणसं रगळे, दिसणारे संत रगळे, असणारे मात्र कमी आहे. दिसणं सोपं आहे, गळ्यात माला हातात मोठा गंध असतो. अहो एकाला असं वाटतं संसारामध्ये राम 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 चांगलं खायला मिळत नाही, कर्ज फिटत नाही, झोप लागत नाही. साधू लोक पाया पडतात, खाऊ घालतात साधू लोकांना. साधू बनावं आणि बस मजा मारा. गाव सोडून दिलं, 2-4 दिल्याच्या पलीकडे गेला आणि साधू झाला. गळ्यात माळा टाकल्या, गंध लावला, बाबाकडं धारण केलं, दाढी बांधून घेतली, जटा बांधून घेतल्या. एका माध्यमामध्ये जाऊन बसला. लोक यायचे पाया पडायचे, लोक यायचे पाया पडायचे. एका विचारलं बाबाजी आपकी उमर क्या है. म्हणलं पडेला काय मर्यादा. येणे अशी वरून आणली, अरे उमर क्या पुसला बच्चा, राम जी विवाह में घी बरसता था. काय वय विचारतो, रामाच्या लग्नात तू वाढणारा होतो. लोक म्हणे हा हो रामाला तू वाढणारा दुसरा म्हटला वैली हो. त्या कसा म्हणते त्याचं कर्ज मी स्वतः एक म्हटलं काय कसं काही शक्य. अहो चिकन गुन्ह्यावर सापडणार नाही, कोरोनावर सापडणार. हुशार होतो माल केले होता. तो बोले खोटं आहे. आला तो त्या दर्शन येतात, बाबाजी आपली उमर काय. अरे उमर क्या पुस्तकाच्या राम जीवा मी घी करत होता असं म्हणतो. थोबाईत मारली, साधू पडला. तो म्हणे अरे बाप साधू ते मारतोच मी तर खावणं जायचे. उठला तो म्हणे अरे का मारलं, का मारलं म्हणजे रामाला तुम्ही तू पडवलं म्हणे. हो मग त्या पोक्यामध्ये मी जेवायला होतो. तुम्ही बरोबर मला पाहत होते नसं केलं तुम्ही तुमचे हा होय तुम्ही. तो म्हणे बरोबर रे हो आई आपल्या पोटासाठी संत झाले कधी त्यानं उठाव केला. अनुभव नसताना गप्पा मारतात. परमार्थामध्ये किती ज्ञानी झाला त्याला महत्व नाही, तुम्हाला देवाचा अनुभव किती आला हे महत्वाचं आहे. एक तासाला कटवंगर आहे असे, एका तासात त्याला देव भेटला.
आम्ही दररोज कीर्तन करतो, स्वप्नात देव नाही, कांदा येतो पण देव नाही. काय करता वर्षाला वयाला ज्ञानाला? अनुभव येणं सोपं आहे हो, तुझ्याला सांगणं सोपं आहे, अनुभव येणं कठीण आहे. एका काळाला पोरापोराने कुत्रा मारलं, हत्या झाली. मला त्या बाबाला सगळं काय विधी केला पाहिजे, ब्राह्मण बाबाकडे गेले. म्हणजे भटजी महाराज पोराने कुत्रा मारलो म्हणजे वाईट झालं बाबा, विधी केला पाहिजे. काय विधी? कमीत कमी नाशिक करून 21 भटजी आणायला लागले. त्यांना कपडे, 7 प्रकारचं धान्य आणि 10 ग्राम कुत्रा दान करावं लागेल. याने बाबा 10 ग्राम म्हणजे महाराज तसं काही नव्हतं, कुत्रे मी मरू होतो. म्हणजे जे काही मेलं एवढा खर्च केला पाहिजे. त्यात मुलगा आला, बाबा गेले बरोबर बाप सांगता मूर्खांनो तुम्ही काल कुत्रा मारलं, हे बघ केवढा खर्च आहे, 21 भटजीचं दक्षिणा कपडे आणि 10 ग्राम सोन्याचं कुत्रं. म्हणजे बाबा आम्ही कुत्रा मारो पैशावर ना बघ बामण नको भटजी म्हणे हा नाही बोला त्याला बोलवलं. हरी 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 आला. काय रे हरी, कुत्रं कोणी मारलं? हरी काय माहिती यादी द्यायला आहे. हरी म्हणे काका याची पद्धत आहे महाराज, मी एकच मऊ फोटो करते. भटजी म्हणजे हो यादी देवाची बोलत पोरांना बाप महाराज हाती, महाराज हाती, पोरांना बाप जम मारवली भटजी बोल आहे महाराज. काय पोरा कुत्र कसं होतं काळ आपण पंच्या काही दोच्यात पाणी फिरवलं. काय कसं पडलं म्हणजे चित्त काय काय बनवलं. आपण उत्तम काढलं, उत्तम पडलं, जिथं पोरांनी मारलं उत्तम, पण तिच्या पोरांनी मारलं फारच उत्तम. मग दुसऱ्याला सांगणं फार सोपं आहे हो, पण अनुभव येणं कठीण. मला म्हणता परमार्थामध्ये अनुभव श्रेष्ठ आहे. तुकोपर्यंत अनुभव आले अंगा ते या जगात येत असे. तुका मी चाकून सांगे माझा अनुभव आहे. मला नेमका आम्ही साधू म्हणावं कुणाला हो. अशी जे भक्त आहे की त्यांचा 1000 वर्ष होऊन गेल्या पाहिजे लोक आज पुण्य तिथे करतात, आज त्यांचा पुण्य सोहळा करतात. असे जे भक्त आहेत त्या भक्तांची ओळख आम्हाला सांगा, कारण भक्ताची ओळख होणं कठीण. परमार्थामध्ये अनुभव लागतो. अनुभवातून बोलणारे संत फार दुर्मिळ आहे, कारण परमार्थ अनुभवाच्या चालत नाही. अनुभव ज्ञान खूप आहे पोटासाठी. अहो सामान्य संसाराला अनुभव लागतो, सामान्य संसार कसा करावा अनुभव लागतो, साधा स्वयंपाक कसा करावा आचार्य लागतो. एकदा काय एका मुलीचं लग्न झालं, श्रीमंताची मुलगी, पहिल्यांदा नांदायला निघाली. स्वयंपाकाचा अनुभव नाही, पाकशास्त्र पुस्तक बरोबर निघालं. स्वयंपाक कसा करावा त्याच्यामध्ये असं होतं, भात कसा करावा, चूल पेटवावी, पातेलं ठेवायचं, पाणी उकळल्यावर तांदूळ टाकायचा. पण जार किती आला याच्या पुस्तकात काही नव्हतं. असे लाकडं घातले तो मग तांदूळ जळायला लागला, जाणून पाहिलं चिखल झाला. खाली जायकवाडी, मध्ये चिखलवाडी, वरती तांदूळवाडी. मालक जेव्हा होता तो म्हणे आहे हुंडा जास्त भेटला पण कोण पतली होती. जेव्हा भारी तांदूळ याला भात करता येत नाही, राग आला उठला, 2-4 टोली दिली. मी काय आवडलं नाही, म्हणजे मी नव्हतं तिथे जेवायला. ते मुली पाहिलं म्हणे मार्गाव पुस्तक आहे, पुस्तक फाडून टाकलं. काय स्वयंपाक करावा, पिठलं आणि भात. आता पिठल्याचा अनुभव नाही, गेली शेती आजीकडे. आजी पिठलं कसं करतात, काय नाही त्या मुली, अगं पिठलं काय अवघड आहे का, चुली पेटव, पातेल्यात ठेव, तेल टाक, जिरी मोहरी लसूण करपून घे, गरम पाणी टाक, त्या दिवसात पिठात 2-4 वेळा उकळ पुढं झालं पिठलं. आजी मला येतं, गेली गेली पिठलं बाकी मला घेऊन. तिसऱ्या दिवशी काय संपवायचा, कढी. आता कढीचा अनुभव नाही, गेली म्हणून आजीकडे. आजी कढी कशी करतात, अगं पिठल्याप्रमाणे ताक घे, त्याचं बेसन टाक, हळद टाक, चूल पेटव, पातेलं ठेव, तेल टाक, जिरी मोहरी लसूण करपून घे, त्याचे ते ताक टाक, 2-4 वेळा उकळ फुडला, झाली कढी. आजी मला येतं. आजीने डोकं फिरवलं. आजी म्हणजे सगळं विचारून घेते आणि वरून मध्ये येतं. गेली कढी भाकरी मालक ठेवली. तिसऱ्या दिवशी काय झालं, मालक म्हणजे बघ आज तुम्ही दिली गरज दूध आहे, आज बासुंदी कर. आता हिला पण बासुंदी सांग गेली पुन्हा आजीकडे. आजी बासुंदी कशी करतात, आणि आजीने नेमकं डोकं फिरवलं होतं. किती दूध आहे म्हणजे 5 लिटर. चूल पेटव, पातेलं ठेव, दूध टाक, आटव, गटकपणा आला, 500 मीठ टाक, आप्पा हळद, अर्धा किलो हिरव्या मिरच्या चिरून टाक,
आधी मला येतो मग कर. आता पुढे काय झालं हे किती सांगायला म्हणजे साधा स्वयंपाक कसा करावा आचार्य लागतो तसं परमानंद हे लेखू लागल्या गोष्टी. महाराज असे जे भगवत भक्त आहेत त्या भक्तांची ओळख आम्हाला सांगा की ज्यांची सेवा भगवान करतात, ज्यांची पूजा केली असताना, ज्यांची पुण्यविधी केली असताना कोटी यज्ञाचं पुण्य प्राप्त होतं. तुकाराम महाराज त्या साधकाला अशा भगवत भक्ताची ओळख अभंगाच्या प्रथम साधूची ओळख सांगतात. भक्त ऐसे जाना जे देहे उदास गेले शापाश निवारोणी. भक्त ऐसे जाना, ऐसे जाना म्हणजे कैसे जाना, कारण अर्थ विचार पाहिजे. काही लोक आताकडे बोलत नाही. एखादा विचार का कधी आले, उद्या आलो, का जायचं, का जायचं, अरे काल घ्या उद्या घ्या, काही नाही. काय काय आज जवळ ऐकतात. असं कार्य होतं. मला बोलायची पानं टाका, ती पानं उचला, तुम्ही वाळा, असे कामं वाटले. कशा पंक्ती ज्यांना पानं टाकायचे टाकले आणि ज्यांना उचलायला सांगितले त्या तंत्रीमा त्या सोडताना आता काय समाधान नाही. त्या टाकेल आहे ना, हा उशीर आहे. जेवणा व्यवहार बघायचं का घेत होती टाकेल आहे ना, उशीर टाकाय तुझ्या उचलायला काय जेवणाला मिळते. उठ तसं बसतं त्या मालकाने म्हणे का हो पानं टाका ना. मी टाकले कुठे उचलले. हा का हो तुम्ही नाही माहिती तुम्ही टाका, तुम्ही उचला. आणि उचला आपण तोय उचला, जेवण झाल्या उचला म्हणे. हा तो काम म्हणून नाही का नाही. आता असं बोलवतो पुन्हा अर्थाला मत फक्त ऐसे जाणार कैसे जाणार. पहिलं लक्ष ये जेही उदास
जो देहावर उदास आहे त्याला भक्त म्हणा. मग कोणी म्हणतो देहावर उदास दावड्याही जातो, त्यांना गावात त्या नगर सापडत नाही. काही लोक पिऊन घेतात, सुधरत नाही. एका इष्टीमध्ये माझा शेजारचा माणूस त्याने त्याला पाय लावले ना, तो मना पाय खात आला. मी म्हणतो कोण आपला पाय खातो शेजारचा, त्याने हात धरावा, अरे मला गावर पाय खायचं नाही, तुम्हाला पाय मना करता घ्या. हो तुला कमी पेटा, तुला सुटणा पाय म्हणा, तो धरा पाय. त्याला तुम्ही भक्त म्हणाल का? उदास म्हणजे भक्त असं जर म्हटलं तर दावड्यात सुद्धा उदास होतो. तेवढ्या तो भक्त ठरत नाही का? तो लक्षण महाराज सांगतात, गेले आशा पाश निवारणे. ज्याच्या आशा संपलेली, आशा पाशेच्या जो पलीकडे गेलाय तो या देहविरक्त होतो आणि त्याला भक्त म्हणा, अन्यथा तो भक्त नाही. म्हणून भक्त ऐसे जाना जे दे उदास, गेले आशा पाश. आता आशा जाणं इतकी सोपी गोष्ट नाही. आशेने दिन केले देवासे, कथा काय चित्रांचे, आशेने बांधले तुका म्हणे वाया गेले. आशा दुःखाला कारणीभूत, पण भक्तांच्या ठिकाणी मात्र आशा नाही. तुकोबराच्या घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य, पोरांनी उपाशी झोपावं, त्याला जिजाबाईनं एका वस्त्रावर राहावं. त्या दारिद्र्याला बघून छत्रपती शिवराजांनी नजराणा पाठवला, जड जेव्हा हे माणिक. पण तुकोबरांनी एक कण घेतला नाही. काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची व्हावा, आम्ही देणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल. येर तुमचे विठ्ठल धन ते मृत्यू के संस्था. सांगा केवढा मोठा त्याग. घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य, राजाने नजराणा पाठवला, पण एक कण घेतला नाही. का? गेले आशा पाश अंतःकरणामध्ये आशा नाही. संत हे किती निर्वेक्ष असतात. एक उदाहरण म्हणतो, ज्यांचा हा पुण्यतिथीचा दिवस आहे, भक्त शिरोमणी नामदेव महाराज. त्यांच्या घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य, राजाई मातेने एका वस्त्रावर राहावं, मुलांनी उपाशी झोपावं. त्या दारिद्र्याला कंटाळून नांदराची पत्नी राजाई माता एकांत बघून मंदिरामध्ये गेल्या आणि रुक्मिणी मातेपुढे आपलं दुःख प्रकट केलं. 2 रात्र पाहुणी एकांत, राजाई वृत्तांत सांगे माते. अहो रुक्माबाई विठोबाचे सांगा, व्रतानाचे कागा वेळी केले. वस्त्र पातुनाय खायाचे वायासी, नाचे हरण्याची निर्लज्जसा. 14 मुलीच्या आहेत माझे घरी, अन्नासाठी फिरते दारोदार. अन्नासाठी फिरते दारोदार, अन्नासाठी फिरते दारोदार. रुक्मिणी माता फार दुःख झालं. या नामदेवानं आपल्या चरणाजवळ पडावं, गावोगावी आपला महिमा सांगावा विठू भक्तीच्या डांगोरा, आणि त्या नामदेवाच्या पोरांनी उपाशी झोपावं. वाईट वाटलं, फार दुःख झालं. रुक्मिणी माता पांडुरंगाकडे गेल्या, देवा तुम्हाला कोणता भक्त आवडतो? म्हणजे रुक्मिणी मला नामदेव आवडतो. आणि मग रुक्मिणी माता संताप, तुम्हाला भक्त म्हणून बरं वाटतं, या नामदेवानं रात्रंदिवस तुमच्या पायाजवळ पडावं, गावोगावी तुमचा महिमा सांगावा, आणि त्या नामदेवच्या पोरांनी उपाशी झोपावं. काहीतरी त्या नामदेवच्या पोरांना द्या बघू. आता लक्ष्मीचा आग्रह बघूताईवर जड जेव्हा हे माणिक होते गोण्या भरल्या आणि नामदेवच्या घरी गेले आणि देवाने हाक मारली, अहो घ्यावो बाई ठेवावे गोणी, नामा येतो परतून येरवी. येरी म्हणे तुम्ही त्याचे काय जाणा, आपले नाम पुन्हा सांगा तुम्ही. बाई एक वेळ घ्या. येरी म्हणे तुम्ही त्याचे काय जाणा, आपले नाम पुन्हा सांगा तुम्ही.
एवढं मोठं द्रव्य देणारे तुम्ही कोण? मागच्याने विचारलं मी काय सांगावं? भगवाने नाम पुसले तरी केशव शेठ सांगावे, लागे तितके विचार वेद. केशव शेठ म्हणून सांगा. राजामध्ये प्रसंग दुकाना गेले, साखरतोराला पश्चिमात स्वयंपाक केला. 12 वाजता विना घेऊन आंध्रा घेण्याले तो राजाच्या आनंदी त्याला स्वयंपाकाचे लगबग उदबत्त्याचा घमघमाट आणि घरात सगळं बरोबर राहिलं तर उदबत्ती लागते, आणि नुसती लागते. नांदेडकडे काय बांधले? तुम्ही कोणत्या गावात शेताला गेले? कोणत्या गावाचा केशव शेठ? हे बघा सोनांना नांदेडने ओळखलं. हा भगवंताचा प्रकार. कारण देवते संत निमित्त त्या प्रतिमा तुका म्हणे सगळे उठो वाजा ते धार्मी. देव आणि संत नामात भेद आहे, स्वरूपाला एकच आहे. अंतर्ज्ञान नांदेडने ओळखलं. गावामध्ये गेले सगळ्या ब्राह्मण लोकांना बोलावलं. मिळवून नामदेव आणि वाटे हे सर्व द्रव्य त्याने देवाला दिला द्रव्य. नामदेव महाराज सगळ्या ब्राह्मणांना देऊ लागले. राजा माता म्हणाले काय मला मालकाला लोक अशा हुशार रातपात करतो, बाहेर गरमा टाकतो आणि अशा वायवर गरमानं बाहेर फेकतो. पण त्यावेळेचा काल मर्यादा होती. पण पोरांसाठी काही कामाने गाडग्यात सोन्याच्या पोळ्या टाकल्या आणि गाडगं लपून दिलं. नांदराने जेवण केले, मिळाले निघून गेले. राजा येते होण राखावय ऐकली, हाताला काली कोळशाची. ठेवताना सोन्याचे होण बघायला तर कोळसे झाले. महाराजांना बोलवलं. नामदेवा पासे सांगे वर्तमान, सोरून म्या होण ठेवले होते, पाहता होणाचे झाले हो कोळसे. नांदरा म्हणजे अगं सोन्याचे भाव कमी कसं होतात का कोळसे होतात? आणि वेगळे ते गाडगं उचललं, नांदराच्या हातावर ठेवलं. नामदेवाने पाहिल्याबरोबर नामा पाहता ते झाले सोने. पुन्हा सोन्याचे होण. राजा माता म्हणजे सोने आगून घालत म्हणजे मी पाहिलं की कोळसे, त्यांनी पाहिलं की सोनं. आता त्यात सोनं मोडून येऊ आणि पैसा घेऊन येऊ. तेवढ्याच बजीवालामध्ये म्हणण्या पाहतोय मी आजचे 9 मिली बजीवामध्ये नामदेव बजीवा काय भाग्यवान आहे तू. असं काय भाग्यवान पाहून असतो. आल्यावर पंग सापडते. वा का आता याला बसा पहिली पंग दिलेली हा भाग्यवान पाहुणा. आणि कर्नाटका पाहुणा जेवणी खाली होई घ्या, बांधा कसा घ्या. जो बांधायनी लाईट वाला हो तेवढा मग थैली ठेवत दिन बना टाके जो बांधायला भेटाय म्हणा. घर मला कसं होतं पहिल्या दोघेही जेवतच का जीव ना कोणा त्यांच्याकडे शिकवत होते जेवतच का जीव ना. मग कसं मी विचारा मी काय चंदाशिवाय बाईने बोलत सर बागना बोल बाई बी राग मोठं सांगता मारायचा बेसन पीठ आणि बाजूने पिठून बेसन. बरं असं करंट आहो नेमकं तास तू येऊ ना तिथला मला लाईन झाली. हा म्हणतो गदर पेश खातात असं बेसन खावा म्हणून नाही. करंट पाहुणा भाग्यवान पाहुणा पुण्य जायची नवमी ते गाल उचललं आणि दोन टाकलं. वाटेले ब्राह्मण ते हो न तयारी गोविंदा सांगा केवढा त्याग हो. घरामध्ये अक्षर विश्व दारिद्र्य देवानी द्रव्य दिलं पण नामदेव मध्ये एक कण ठेवला नाही. का गेले आशा पाश निवाजून अंतःकरणामध्ये आशा नाही. आशेचे भगवत भक्त जे देहा विरक्त आहे अंतःकरणामध्ये आशा नाही. महाराज या भक्तांचा विषय काय अंतःकरणामध्ये विषय
नाही त्या भक्तांचा विषय फक्त नारायण असतो. विषय तो त्यांचा झाला नारायण, एक विषय तो सकळांचा आहे. ज्यांचा आपण पुण्यस्मरण सोहळा करतो श्री संत शिरोमणी सावतोबा महाराज रात्रंदिवस संसारामध्ये राहून एक गाव आम्ही विठोबाचे संसारामध्ये राहून मुळाबाळामध्ये राहूनही त्यांनी देव आपलासा केला. सा केलेला हरी झाला सफल व्यापार. संसारामध्ये राहून देवाची भक्ती करणं, देव आपलासा करणं ही श्री संत शिरोमणी सावतोबा महाराजांनी आपल्याला सांगितलं. भगवान म्हणतात बाबा माझा भक्त संसारात राहतो, त्याला मुलं बाळ असतात, पुत्र मित्र कलत्र झाली स्वतंत्र, पण माझे न म्हणे पात्र विषयाचे तो संसारामध्ये राहून आलिप्त राहतो. आलिप्त कमळ जळी देस. महाराज म्हणतात ते वर्तत दिसते देही पै देही ना माझ्या ठाई. ते संसारामध्ये राहताना दिसतात, मुळाबाळामध्ये राहताना दिसतात, संसार करताना दिसतात, ते वर्तत देही पै देही ना माझ्या ठाई. आणि मी दयाच्या हृदयी समग्र असेल, मी त्याच्या हृदयात नित्य वास करतो. याचं कारण विषय तो त्यांचा झाला नारायण. रात्रंदिवस श्री संत सावतोबा महाराज देवाशिवाय बोलत नव्हते. बोलण्याचे नाही आता देवावी न काही, आता नायक वेकानी मज देवावी न वाणी. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, पक्षी अंगणी उतरते जे का गुंतुन्या राहते. तैसे असावे संसारी जो प्राचीनाचे डोळे. पक्षी आज या झाडावर बसतात, उद्या त्या झाडावर बसतात. पक्षी अंगणी उतरती जे का गुंतुन्या राहते, त्या झाडाचा त्या आसक्ती, त्या जागेची आसक्ती घेते. तैसे असावे संसारी जो प्राचीनाचे डोळे. वस्तीकर वस्ती आला प्रातःकाळी उठून गेला. एखादा नवीन मनुष्य गावामध्ये आला, तो मंदिराच्या पोट्यावर झोपतो आणि सकाळी उठून जातो. त्या जागेच्या तादात नाही घेते. तैसे असावे संसारी एकांतराने शरण आईशे आसता भय भवन. मग संसारामध्ये आलिप्त राहणं हे साधूचं लक्षण आहे. आलिप्त कमळ जसे जरी द्यायची, कमळाचं फूल तलावामध्ये राहतं पण पाण्यापासून अलिप्त राहतं, तसा साधू संसारामध्ये राहतो पण अलिप्त राहतो. त्याचा विषय परमात्मा. म्हणून रात्रंदिवस श्री सावतोबा महाराज परमात्म्याचे भगवंताचे बोलतच नव्हते. का विषय तो त्यांचा झाला नारायण. भक्त म्हटला त्यांचा विषय नारायण. किती विषय नारायण. अहो रात्रंदिवस दिनरजण्याचे धंदा गोविंदाचे पोहाडे. गोविंद गोविंद मना लागले आज. एकदा तुकाराम महाराज स्मशानभूमीमध्ये बदल करत होते. एकाने बरं महाराज पवित्राना पवित्र यो मंगलाना अंत्य मंगलम असं नाम म्हणतात. अशा आपले जागे घेतात. तुकोबरा म्हणाले बाबा मी काय करणार, माझी मदत झाली छंद या नामाचा. माझ्या इंद्राला वळण पडलं. ते रात्र पाहती, दिवस पाहती, वेळ पाहती, काळ पाहती. पहिले वळण त्याला ज्याचं वळण पडलं ते कधी जात नाही. आता तुम्हाला केता काय वळण
तुम्हाला ऐकायचं वळण, ज्याला जे वळणचं वळण कधी जात नाही. तांबोकाला चुना भेटू नका, तो गाडी सोडून देतो, मग चुना मागतो. वळण वळण कसं जात नाही बघा. एकदा काय झालं, एका मुलीचा संबंध काय होत नाही, कारण ती बोलण्यामध्ये अटकत होती. जुना का बापरा मुली चिंता, योगायोग बाप मुलगा बघून घरी आला, बेबी सोमवारी तुला बघायला पाहुणे येणार आहे. हे बघ, मुकाट्यानं चहा द्यायचा, मुकाट्यानं पोहे द्यायचं, बोलायचं नाही. बापान ताकीद केली, बोलायचं. आले पाहुणे, मुलीच्या आजीला पोहे दिले, मुलगी पसंत झाली. स्वयंपाकाला सुरुवात झाली. स्वयंपाकाला जेवायला बोलले. मित्र म्हणले का रे, मुलगी चांगली पण नाव गाव तू काय विचारलं नाही. तू म्हणजे मला काही सुधारलं नाही. आज चेंदा लिहू आणि आता विचारू नाही. विचारायची वेळ निघून गेली. पण हे बघ, मुलीनं बोलावं असं वर्णन करायचं. जेवढा जेवढा एक वेळ होता, वा 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 काय उत्तम स्वयंपाक झाला, सर्वात उत्तम भाज्या. तुझा म्हणतो नाही, सर्वात उत्तम शिरा. शिरा म्हणजे शिरा. सत्यनारायण ना शिरायची कोणी सत्यनारायण शिरा तो करायचा. बरं, शिरा असा होता, या शिरामुळे शिरा या शिरामुळे ज्या मुलाची मुलगी करायची तो मुलगा म्हणतो नाही नाही नाही, सर्वात उत्तम कढी. कढी म्हणजे कढी, हिला म्हणावं कढी. आणि कढीच्या मुलीलीच कढी होती. कढी उत्तम हळदीला इतका आनंद झाला. बापाने काय सांगितलं याचा भान केला राहिला नाही. आली पंक्तीमध्ये ती लागली बोलायला, उदीन मत झाली, दिली जाते मुली जाती, तेच करतो तोच जाती. जेवणार म्हणजे ओ बापरे, ते सुरत पुसायला पाहिजे. बाबा त्यांना बोलायचं नाही, कधी बोलल्याशिवाय का पडले वळण. महाराज म्हणता आम्हाला वळण बोलाय. रात्रीने कळे, दिवसा कळे, आम्ही खेळायचं. रात्रंदिवस किती देवाचा वेळ. तुकोबारायचा जो भेटेल त्याला विचारता, कुसावे जे वाटे जे जे भेटे तयारते, देव कृपा मत काय लाज राहते. कोणी गावी आहे सांगा लगे ठावसे तुम्हा पुन्हा. इतकी तरुण पाहिजे मी उद्धार पावे, काय कृपा करणार आहे ऐशी चिंता करी सर असं. देवाच्या प्राप्तीबद्दल तळमळ पाहिजे. भेटी लागे पंढरनाथा, जीवा लागे तळमळ होतात. कधी कृपा करसिनेने मला दिनाते कारणे. त्या गोकुळामध्ये एका गवळीला असं वाटलं आपणही कीर्तनाला जावं, आपणही दिंडीत जावं, पण परवानगी नाही. कारण गवळी म्हटल्या कोणी सुना, कोणी लेकी, कोणी येते पसंत. काही गवळी सासू होत्या, काही लेकी, काही सुना. सासूबाईने घराची मागणी, परवानगीची गरज नाही. लेक म्हटलं तिलाही माहेरी स्वातंत्र्य, पण सुनबाई म्हटली तिला घरात स्वातंत्र्य नाही. सर्वांच्या बंधनात तिला राहावं, सर्वांनी कामं सांगावं, तिने एकटीने ऐकावं. सर्वांच्या नंतर तिने जेवायचं आणि सर्वांच्या अगोदर उठायचं. पूर्वी आता नाही. हो, पूर्वी लोक पाठी उठायचे, आंघोळ करून देवपूजा करून चहा घेऊन सूर्यनारायणाला नमस्कार करण्याकरता दारामध्ये येऊन सूर्यनारायण उगवण्याची वाट बघायची. आता ती वेळ सूर्यनारायणाने एकही उठते. तसं ते बिचारी सर्वांनंतर यायचं, सगळ्यांच्या अगोदर उठायचं. त्यालाही म्हणलं आपण कीर्तनाला जावं. जीवा लागले तळमळ व्यथा, कधी कृपा करसे नेणे मला दिनात हे कारणे. तिने काय केलं, घराला पाणी ओतून दिलं, मुलाला चिंता घेतली. सासूबाई रडतो, घे ना त्याला, तो पाणी मागतो, दे ना पाणी. घरात पाणी नाही, मग घेऊन ये. तेवढं निमित्त केलं. पहिला ओलांडून येता घरी करतो मी सब पाणीयाचे गोविंदाचे छट काले जळजळा उचलून निवाट आणि पाय पाहतो निवबा तो तिथलो पाण्याचं निमित्त केलं. बरेला ओढून निता केली ग कशा करता मी पाणीयाचे गोविंदाचे पाण्याचं निमित्त केलं आणि देवाच्या दर्शनाकरता ती गवळण घराबाहेर निघाली. चाले जला जला उचलून निवाट या चौकात बघा असेल. या मंदिरात त्या गेलीमध्ये चाले जला जला उचलून वाट आणि पाय पाळतोनी उभा तो तिनितो आणि भगवान कृष्ण परमात्मा त्या गवळणीनं पाहिल्याबरोबर पाहिला नंदाचा
देवावा हरपला तुझा पाहता विठ्ठला याचे गुळ माझे गेले हरपले श्रीरंगा वाचणे देवान आली देहाची शुद्धी हरपली तिची काय अवस्था झाली एकनाथ माझं वर्णन केलं हरी तुझ्या मुरलीने सारे मन विदिले माझे कपाळाला काजळ डोळ्यामध्ये कुंकू कानी नतने घातली रे कृष्णा तुझ्या मुरलीने सारे मन विदिले माझे काजळ आपण डोळ्यामध्ये घालतो कुंकू कपाळाला लावतो नथनी नाकामध्ये घालतो पण ती देव झाली कपाळाला काजळ डोळ्यामध्ये कुंकू कानी नतनी घातली रे कृष्णा तुझ्या मुरलीने सारे मन विदिले माझे अशी अवस्था निर्माण होणं याला दीन म्हणतात आणि म्हणून तुकोबराय म्हणतात देवाच्या प्राप्तीबद्दल इतकी तळमळ पाहिजे अशी अवस्था निर्माण झाली पाहिजे म्हणून विषय तो त्यांचा नारायण त्यांचा विषय झाल्यामुळे नावळे जनार्दन माता पिता भक्ताचा विषय नारायण आपले विषय भिन्न भिन्न आहे आपले विषय कसे भिन्न आहेत बघा कन्यावरे ते रूपम माता पिता शिवतम बांधवानां कुलमिच्छन्ति मित्रानं इतरे जना कन्यावरे ते रूपम मुलीचा विषय कोणता मुलीला असं वाटतं आपल्याला पती रूपान मिळावं कन्यावरे ते रूपम आईचा विषय माता वित्तम आईला असं वाटतं जावं या धर्मान असावं बापाचा विषय पिता शिवतम बापाचा जावं रूपान नसा चालेल धर्मान नसा चालेल तो बुद्धिवान पाहिजे बुद्धिवान जर असला लाखो रुपये संपत्ती कमवू शकतो कारण बुद्धिला भाग महत्वाचा स्वदेशी पूजिते राजा विद्वान सर्वत्र पूजिते राजा देशापुरता मान असतो पण विद्वानाला सर्व देशात मान असतो म्हणून बुद्धीला महत्व असतं पण काही काही बुद्धी नसते एका शाळेमध्ये पोराने झालं सांगले बा रेल्वेने त्या अगोदर गेट बंद करतात का बरोबर बंद करतात तो मुलगा म्हणले गाडी गावात येऊन ये म्हणून अशी कुठे आज खेळाचे पोरं सांगे बा कोणी वर्गात पाचवी तो म्हणे 14 का बोलते काय बोलला म्हणे बरोबर बरोबर तो 14 बोलला म्हणे साहेब अम्मा झाली 13 बोले कारण 14 बोला आणि 15 अखेर बोली साहेब तिरबे कपाडते मात्र कपाडते का म्हणे ज्याची बुद्धी अशी जर त्याहून जगत बरं पण काय अशी बुद्धिवान असतात साहेब सांगले 5 वाजे का आंबा माझं वय काय बरोबर आहे साहेब खूप छान दिले आता कसं प्रश्न आहे 5 वय आंबा माझं वय काय कोण सांगता येणार एक मुलावर साहेब तुमचं वय 44 साहेब आश्चर्य असं वाटलं हे त्यांनी कसं काय सोडवलं काय रे बा हे पुस्तक तू कसं काय काढलं म्हणजे फार सोपं आहे कसं काय आमच्याकडे एक मुलगा आहे तो हाफम्याळ आहे आणि त्याचं वय 22 तेवढा साहेब काम पोटावं आणि हाफ मॅल 22 फुल मॅल साहेब काय बोलाय साहेब काय शिराय म्हणून बुद्धीला महत्व असते पण बाबा होता बुद्धिवान पाठी बाबांना असं होतं बांधवांना कुलमिच्छन्ति बाबन कुलाचा विचार करतात आणि गावकऱ्याचा विषय मिष्टांना इतर एक जना लग्न इकडे एकच तिकडे असे आपले विषय भिन्न आहेत पण फक्त म्हटला विषय तो त्यांचा झाला नारायण आणि नारायण त्यांचा विषय झाल्यामुळे नावले जनार्दन माता पिता जन नावे धन नावे माता नावे पिता नावे जन का नावे लोक कोणाला चांगलं म्हणत नाही तुकोबारांना चांगलं म्हटलं नाही हो देवना संसार तुका तो इकडे चोर कसे बघा लोक आम्हालाही म्हणतात काय महाराज तुमचं बरं आहे हो तुम्ही बी मला हो घर सोडत नाही परत 2-4 दिवस गेले बरोबर काय महाराज आज काय तुले म्हणजे गेलं तरी बोंबाता झालं तरी बोंबा म्हणून महाराज याच्या जाती लागू नका धन नावले धन का नावले संपत्तीमध्ये देवाची आठवण होत नाही आणि जर होत असेल जेत संपत्ती आणि दया दोन्ही वस्त्या आल्या असते छाया ते दान धनंजया विरोधी माझी संपत्ती आहे आणि दातृत्व आहे दातृत्व आहे देण्याची उदारता आहे 4 लोकांना खाऊ घालण्याची उदारता आहे अग्ना ते दान धनंजया विभूती माझी
मग संपत्तीमध्ये देवाची आकल होत नाही. पण भरत राजाने मोठा पराक्रम केला. जे राज्यवैभव भोगिती त्याचे कदानाला विरक्ती, भरते केले नवलक्षाते सेवला श्रीपती भोग त्यागी मन धन नावे माता पिता नावे कोण का हो. अहो आई वडील देव आहे. मातृदेव भव पितृदेव भव सकळ तीर्थाचे दुरे देखामा कापिरायचे दया सेवेचे केले लोण केले. जगाचे व्यक्ती असतील त्या तीर्थस्थानाचं पुण्य आई वडिलांच्या दर्शनानं प्राप्त होतं. आई वडिलांच्या दर्शनानं त्या भक्त पुंडलिकानं वैकुंठीचा देव आणला भूताळा धन्य तो आगळा पुंडलिक धन्य पुंडलिका बहु बरे केले दान आणले पंढरी. त्या भक्त पुंडलिकानं आई वडिलांची सेवा केली. परिणाम वैकुंठीचा देव आणला भूताळा. इतकं सामर्थ्य आई वडिलांच्या सेवेचं. आणि तिला माता पिता नावडे. मग कोणते नावडे कोणते आवडे. जे आई वडील मुलाला कीर्तनाला नेतात, हरिपाठाला नेतात, मंदिरामध्ये नेतात, जे आई वडील मुलांना अध्यात्म शिकवतात असे माता पिता आवडे. आणि जे आई वडील देवात आणि आपल्यात अंतर्भाव असतील ते माता पिता नावडे. प्रल्हाद जनक विभीषणे बंधू राज्यमाता बंधू भरते गेले. प्रल्हादाला जन्मदाता बाप आवडला नाही, भरताला आई आवडली नाही, विभीषणाला भाऊ आवडला नाही, रावणासारखा भाऊ असेल, हिरण्यकश्यप बाप असेल, कैकेयीसारखी आई असेल, महाराज तुम्ही त्याचं न ऐकलं तरी पुण्य लागलं. म्हणून नावडे जनदान माता पिता. महाराज असे जे भगवत भक्त आहेत देहावर विरक्त आहेत, अंतःकरणामध्ये आशा नाही, त्यांना जगात काही आवडत नाही, त्यांना फक्त देवच आवडतो, विषय त्यांचा नारायण आहे. असे जे भक्त आहेत त्यांच्यावर जर संकट आलं, आपत्ती आली, अशा वेळेला त्यांचं संकट कोण निवारण करणार. निर्वाणे गोविंद ऐसे तू एकला होशी पांडुरंग आणि पांडुरंग जागृती स्वप्नी देवाचे ज्याला काहीच आवडत नाही असे जे भक्त आहेत त्यांच्यावर जर संकट आलं तर ते संकट देव निवारण करतो. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे गायीचं सागळे मागे पुढे उभा गाये सांभाळीत आल्या आघात देवा उभा मागे पुढे मागे
आणि त्याच्या येणारं संकट निवारण करतो. बघता करता देव कसा येतो बघ. एकदा लोहगावला कीर्तन चालू होतं तुकोबारायांचं. एक माणूस कीर्तनाला निघाला. बाई म्हणजे आज कीर्तनात जाऊ नका. तो म्हणे का बरं? 7 दिवसा उपवास आहे तरी कीर्तनास टाळू नये. अगं जन्मभर त्या संतांनी देवाची भक्ती केली, देव आपलासा केला. त्यांचा पुण्यस्मरण सोहळा 1 दिवस का होईना, 7 दिवस का होईना आपण त्याची सेवा भक्ती करावी. कीर्तन ऐकावं. अगं कीर्तन ऐकलं काय मिळतं? जळती दोषाचे डोंगर जळती जळती दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर. कीर्तन ऐकलं डोंगरावे दोष जळून खाक होता. पुन्हा पुन्हा शुद्ध होते नारे नर शुद्ध होते नारे नर. गाते ऐकती सादर गाते ऐकती सादर. काय गातील काय ऐकती? ते पवित्र हरिकथा. भगवंताची पवित्र हरिकथा जे नरनारी गातील ते शुद्ध होतील. पण कसं गातील कसं ऐकतील? गाती ऐकती सादर. सादर म्हणजे आदर. जर तुम्ही समोर वस्तू कीर्तन ऐकतात याला आदर म्हणतात. नाही काही ठिकाणी कीर्तनाला लोकांच्या तोंडाकडे पाहिलं असं वाटतं याचे माझी ठोकीने वाटलं आहे. बाई म्हणजे मला मान्य हो पण मुलगा आजारी याची तब्येत बरी तो म्हणजे त्याचं जर आयुष्य संपत असेल मी शेजारी बोललो तरी मरणार. जर आयुष्य असेल कीर्तनाला गेलो तरी जगणार नाही. कीर्तन का चुकवायचं? इतका भाव देवावर पाहिजे. दे दावतवा राव पांडुरंगी तुला भाव. इतका विश्वास देवावर पाहिजे, एवढा भाव देवावर पाहिजे. आला तो कीर्तनामध्ये आणि काय जो कीर्तन रंगात आलं तिकडे मुलामी येतात. बाईला असा राग आला त्या रागाच्या प्रत्येक प्रेत उचललं आणि कीर्तनामध्ये आणून टाकलं. लोक म्हणजे काय बाई मिळली कीर्तनामध्ये विक्षमुळं पाप लोकांनी प्रेत उचललं बिन त्याला लावून गेलं. 2 लोक धर्ममध्ये तुकाराम हातात लागला देवाचं नाव घ्या सगळं लोक टाळ्या वाजतात. तिकडे पाहिलं म्हणजे खाव हा टाळ्या वाजते झोपलाय का उठवायला टाळ्या दिला महाराज त्याच्या नाते झाला म्हणजे का बरं दावी प्यालाय नाही हो मेला आहे. मेला तुकाराम महाराज म्हणजे देवा असे जर लोक कीर्तन मरायला लागले तर येतील का? येतील. अहो मरत नाही तरी येत नाही. मरायला लागले देवा उद्या पेपरात छापून लोक मरतात सप्तेबंद होती तुझ्या भक्तांना सोळा कोणी करणार नाही. देवा अरे तुला काय अवघड आहे? काय अधिकार होता तो बरोबर डोळे लावले प्रार्थना केली. असे केले तुम्हा नाही भगवंतानं त्या मेलेल्या मुलाला जिवंत
केलं असं काम देवाने केलं का विषय तो त्यांचा झाला नारायण त्यांचा विषय झाल्यामुळे नारायणच त्यांच्या कीर्तनामध्ये मिळेल मला देऊन जातो काहीचा सागळे पळवणे आणि आमचं भाग्य समजतो कोणी असा प्रयत्न आमच्या कीर्तनात करत नाही जर कोणी एखादा मेला कीर्तनात नारायण मारा त्याला उठाला हा नारायण कर सोपी गोष्ट आहे का काय अधिकार आहे पण ज्यांचा विषय नारायण नाही त्याचा विषय परमात्माच आहे त्याच्यावर संकट आला की देव निवारण करतो त्याने हाक मारली की देवाने धावलं का एकदा काय झालं अधिक महिना होता देव पंक्तीला पाहिजे राजा धर्म विचारला का रे आज आपल्या पंक्तीला देव जेवायला पाहिजे कोण आणलं देवाला दादा काही शक्य नाही कुठे रे द्वारका तुम्ही अगोदर थांबायचं होतं भीम दादा मी आणतो भीमाने कबूल केलं स्वयंपाकाला सुरुवात झाली आणि भीम जाऊन झोपला राजा धर्माने पाहिलं हा कधी जाईल द्वारकेला उठवलं भीमाला आता भीमाला उठायचं फार अवघड जसं आपण हाक मारून उठतो तसा हाक मारून भीमा उठत नव्हता मग ते लहान ठाकर आहे ना ते अंगावर फिरवणं पडेल 2-4 दिवस गेलं मग कणे कुठे अन्न डोळ्यावर अशी झोप एवढी झोप कसं काय खाणीच होतं एका रुपये माता म्हणजे देवा सगळे लोक आपले काही जेवायला येतात भीम काही जेवायला येतच नाही देव म्हणे मी त्याला लावत नाही का बरं तो आपले परवडाव नाही परवडाव देवा माझी इच्छा तू त्याला पैसे लागू नको त्याला गावमध्ये उत्तर कोण देत नाही किती काम देवा मला देव घालायचे देव म्हणे मला गाव जेवायचं गेले रुपये किंवा उद्या मागे जेवायला सगळी तयारी आता रुपये आता किती खातो काय खातो पहिलाच पसंत नाही आपण रुपये नमाली फुगिली उरी ते गाव बोलायची असा स्वयंपाक केला एकर शेतामध्ये बुंदी एकर शेतामध्ये भात गंजा एकर शेतात मटणी भाजी वरण कळाय मिठना टाकतरे पाणीना टाकतरे बडगाव वाढाले एकला भीम जेवाले असं नियोजन बसला भीम सुगे लोक बोलायला भीमच तो पानावर जे टाकलं ते तोंडात टाकलं की तोंडात लोक म्हणतात याकडे सुमाराला भात आलो वरण येऊ देत नाही वरण भात सापडत नाही म्हणजे मग डायरेक्ट तोरण टाक भीम म्हणे चाली अगोदर भात बघा वरण आलो लोक बी सुमार वरण नका थोड्या करे अन्न भात आलाय भात तिथं वरण चालणार आहे पण भात टाके मग भाकर भाजी अन्न भाकर बुंदीवर भाजी मी म्हणे कसं बी टाका बंद पडू देऊ नका सुटलं का तर कोणते लोक माझ्या पैसे लागा माझ्या आवाज गेला होता मी गर्दी सापडवली ते पुण्य टाकायला पाहिजे ना आणि चांदा लागला धंदा झाल्या त्या चिंता गेली काय बोला आपण कोण आहे म्हणे काय वर दिलं का गर्मी देत होऊ शकते मी जागा बी देत तर लग्न लोक जेवतात ना काय लोक मागे उभे राहतात तो मागून बोला पुढं नवीन इकडे खाऊ दे तर काही लोक पाहतात जागा बी देते रुक्मिणी माता म्हणजे तेव्हा सगळ्यांना 90 बसले 4 वाजता म्हणा अफगाण कुठंच देव तो जाणे तू जाणे लोक सगळ्यांना खायला त्याला पाणी पाजावं एक टांकर पुढे करा जेव्हा पाणी पितो का म्हणे नाही मी अर्ध जेवण व्हावं पाणी पित नाही आधी मार्ग वगैरे असं खाणं मरेल बरा रुक्मिणी माता थाप जा तेव्हा सगळं संपलं आता जर त्याला वाढलं नाही तो मला काही जेवण ते ठेवणार नाही काय की उपाय सांगा मी जेवण राहावं देवानी पहिला मन गर्भासाठी हे काय परवड करून मला फार पाहिजे परत यावं मग दुसरं देव म्हणे पुन्हा असं करायचं नाही बरोबर 4 दिवस जाऊ नाही तुम्हाला पाहिजे आणि तुम्हाला बाबा मग माझं पण कधी म्हणत होतं हे देवाला माहित होतं रुक्मिणी तुझी बुंदी भाजी भात एक कर पानावर ठेव हात जोड आणि त्या भीमाच्या कानात सांग भीमा हा कुंतीचा घात म्हटलं तर भीमाचं पोट भरायचं हे वर्म देवाला माहिती होतं रुक्मिणी एक तो पाना ठेवला हात जोडले भीमा सगळं संपलंय आता काही नाही हा कुंतीचा घात भीमानं मग काय केला तो घात खाल्ला पोट भरलं तृप्ती झाली उभा राहिला आणि मग डरली ना असा डरली ना त्या आवाज पण टिपीनं डोळी असा भीम
पण देवाला काय भाव होता? देव कोणत्याला पाहिजे? 3 क्विंटल वजनाची गदा हातामध्ये घेतली. ती गदा काही नाट्य गदा नव्हती. तो भीम काही नाटकातला नव्हता. नाटकामध्ये कोणी भीम बनतो, कोणी राम बनतो. विनानाथ आहे तो राम बनतो. तो म्हणतो वा काय राम सापडणार हो? एकटा काही सुधरत नाही. तो टेबल येतो सीते लवकर रे आता वनाचा जायचंय. सीता पडद्याच्या मागे ती तिथून राम राम झाला व्हिडिओ लिहूया. तसा हा भीम होता का? 3 क्विंटल वजनाची गदा नमस्कार केला सांगितलं देवाला घेऊन खाली यायचं. तर भगवान आले नाही या डोक्यावर गरगर गरगर गदा फिरवली. आकाशात गदा फेकली आणि भीमाने मान वापरली आणि हाक मारली. कोण होईल तो ब्रह्मांडाचा भगवान गदा घेऊन खाली. इतका भाव त्याचा देवावर आहे, एवढा विश्वास त्याचा देवावर आहे. त्याच्याकडे परमात्मा धावत येतो आणि भक्तावरचं संकट निवारण करतो. देवा आणि गोविंद असे मागे पुढे काहीच साखळे पण असे ने भगवत भक्ते भक्ती कर्म हे त्यांचं सत्कर्म आहे. त्या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा. जर तुम्हाला सहभागी होता येत नसेल तर त्या सत्कार्यामध्ये सत्कर्मामध्ये त्या सोहळ्यामध्ये त्या पुण्यस्मरती उत्साहामध्ये भय आणू नये. जर भय आणलं विघ्न आणलं तर तोपर्यंत त्याला अधोगतीला जावं लागेल. हे महाराज शेवटच्या चरणात तुका माने सत्य कर्मवावे
तुकामने सत्य कर्म व व्यवसाय घातल्या भयनर काढणे. श्री संत सावतोबा महाराज, भक्त शिरोमणी नामदेव महाराज आज आम्हा संतांचा पुण्यस्मरण सोहळा कानाकोपऱ्यातून गावागावातून उद्या महाराष्ट्रातून हा सोहळा साजरा होतो. याचं कारण संसारामध्ये राहून त्यांनी देव आपलासा केला, हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल म्हणूया. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला जाता त्रोळक्या. हजारो वर्षे होऊन गेल्यावरी या संतांचा पुण्यस्मरण सोहळा आपण करतोय. तुका म्हणे का जे वैकुंठ सोहळा याही गोंडा माझी कीर्ती. एका तुका म्हणे एका मरणेची सरी उत्तमती उरे गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती करा. आपण भाग्यवान आहोत या थोर संतांच्या जातीमध्ये आपण जन्माला आलो, हे आपलं भाग्य. म्हणून तुकोबराय म्हणतात अशा संतांचा पुण्यस्मरण घेतला जीव हा पाप मुक्त होतो. पाप ताप दैन्य गाय उठा उठी झालिया भेटे हिरास. ऐसे बळ नाही आली का त्यांनी तपे ते जगी दान करतो. आणि म्हणून श्री संत सावतोबा महाराजांचा हा पुण्यस्मरण सोहळा चालू वर्षी 7 दिवसाचा सोहळा करण्यात या मंडळाने ठरवलं. सावता मंडळाची स्थापना होऊन जवळजवळ 36 वर्ष झाले. तो पेता यांनी वारसा चालवला आणि 3 तप म्हणून चालू वर्षी 7 दिवसाचा श्री संत सावतोबा महाराजांचा हा पुण्यस्मरण सोहळा साजरा होतोय. भगवान तुम्हा सगळ्यांना उदंडाविषयी देव, आरोग्य देव आणि असा संतांचा पुण्यस्मरण सोहळा आपल्या हातून चालत आहोत. या कार्यक्रमासाठी अनेक मंडळी आपलं दातृत्व देतात. कोणी अन्नदानाच्या माध्यमातून, कोणी कीर्तन सेवेच्या माध्यमातून, कोणी वर्गणीच्या माध्यमातून आपण सगळी मंडळी एकत्र येऊन या संतांचा उत्सव आपण करतोय. याला कृतज्ञता म्हणतात. कारण काय सांगावता संतांचे उपकार मदत निरंतर अवतार तुम्हा झाया कारण उद्धारावे जन. म्हणून संत ज्या जातीमध्ये जन्मतात त्या जातीच्या लोकांपुरताच त्यांचा उपयोग होता असं नाही. संतांचा उपयोग सगळ्या जगाला. म्हणजे तुकोबा जन्म होता भलती जाती पहिने तुको हरी मना येतो जन्म दे भलते पुढे भलते काही ते मी साखरे घालीत नाही हृदयावरी तुवा नवदा. आणि म्हणून आपल्या थोर संतांच्या जाती आपण जन्माला आलो हे आपलं भाग्य. कारण पवित्र रे कुळ पावन तो देश जे हरीचे पवित्र कुळामध्ये पावन देशामध्ये संत हे जन्माला येत असतात. आणि म्हणून आपण त्याच्या जन्माला आलो हे आपलं भाग्य.
पण भगवंतांना आपल्याकडून असे उदंड सेवा करत राहावं या सेवेसाठी उत्तम अशा प्रकारची भजनी मंडळ गावासगावात जाणारी मंडळी लहान लहान बाळ गोपाळ त्याच्या काळात हरिभक्ती प्राय चंदूजी महाराज त्यांची उपस्थिती झाली. उद्या सकाळी त्यांचा समाधी सोहळ्यानिमित्तानं कीर्तनाचा कार्यक्रम आहे. आज योगायोगानं नामदेव महाराजांच्या पुण्यतिथीचा योगायोगाची सेवा माझ्याकडे आहे. मागे 3 वर्षापूर्वी मी आमची मितीजी आबा त्यांच्याकडे नामदेव पुण्यतिथी आहे आबांच्याकडे पुण्यतिथी आलो होतो नामदेव पुण्यतिथी आणि आता मंडळी तारीख दिली योगायोगानं नामदेव महाराजांचीच पुण्यतिथी सेवा मला लाभली. म्हणून असे जे संत आहेत त्यांनी आपल्याला कृपा करावी. एवढ्या आपण काय करावं त्या भगवंताचं चिंतन करावं. घरात माला घाला एकादशी व्रत करा. जेवढं चांगलं करता येईल तेवढं चांगलं करा. कारण कोण गाळेल कसा नाही द्यायचा त्याला मी तातडी परमार्थाची. कारण आयुष्य नाही आरोग्य नाही. आयुष्य आहे आरोग्य तो बंद मात्र परमार्थ करा. आता असा भयानक काळ आलेला आहे. आरोग्य नाही ना आयुष्य नाही. आता तुम्ही केदारामध्ये विमळे केदा होते कीर्तन संस्कार बघा तुम्ही अशी अवस्था होते तुम्ही उठात नाही या सुरी बसात याचा माय वाटायचा तो नाही नीट होत पुढे आरोग्य पण आयुष्य नाही. तुम्ही 100 लोक जगायचे नाक डोळे काला. आता तुम्ही बघा तुम्ही म्हातारे पाहायला मिळत नाही. स्वतःच्या मरी घ्या नाही म्हातारा होतच काही दिवसामध्ये म्हातारा सापडवली शाळेमध्ये चित्रकानी शकत पहिल्या म्हातारा म्हणून आमच्या महाराष्ट्रात सगळी योजना काढली 5 वर्ष आज केली. त्यांना माहिती 5 कोणी जातच नाही. ज्या जमीन जातात त्या सुधरत नाही. ज्या सुधरत त्या जीव उठात नाही. एक पाय गेली मग एक पाय त्या गेली पाहत त्या गर्दी कधी एसटी झाला तर मागे ठोकतो कंडक्टर हाक मारत पण ड्रायव्हर जीव पाहत पण काही माणसं गाव सांगत नाही. गाव सांगणार पैसा काढत नाही सुधरत नाही गाडी घालत येत नाही. बरं काय कर मग तू फोटो गाव सोडलं राजाच्या फोटून दली ना उडवलं कंडक्टर बाई ना उडवे म्हणजे ती बांधवे कुठे वेळे अशी परिस्थिती रे माणसाने आयुष्य आहे ना तो बदल परमात्मा तो बदल कथा कीर्तन ऐका तीर्थयात्रा करा. संसार प्रत्येक जन्मात आहे. संसार करण्याकरता लाख जन्म आहेत पण परमार्थ करण्याकरता याची जन्मी घरी देवाचे भजन आणि काही ज्ञान ईश्वर चांगल्याच कारण परमार्थामध्ये मनुष्य जन्माचं सार्थक आहे. जन्मामध्ये सफलता जर केला असेल तर तुका म्हणजे एका धन्य त्याची माता धन्य त्याच्याकडे सारखं जातात तुका जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक म्हणून ही झालेली सेवा श्री संत सावतोबा महाराजांच्या चरणी श्री संत श्री नामदेव महाराजांच्या चरणी सुनील करतो आणि एकच मागणी करतो त्रिभुज ते म्हणा प्रधान पदो नारायणा आता मला हे तिथे पाय आणि जितकं चांगलं करते चांगलं करा. चांगलं नाही करता आलं वाईट मिळून तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे चांगल्या कामात सहभागी व्हा. सहभागी होता येत नसेल तर त्याच्यामध्ये मी ज्ञान नका आणलं तर त्याला आता रेल्वेमध्ये खूप गर्दी होती. कालीचे कोरा गेली जागा पाहिजे फार गर्दी माझ्या मागे डब्यात शिरले लागले ओढायला साप साप. आता डब्यात साप लोक थांबतील का वाचे लोक घाबरले कोणी इकडे कोणी तिकडे 5 मिनिटं डबा मोकळा म्हणजे काय बाबा ऐकणे अक्कल चांगली लोक लोक प्रेम करा आपला आपलं तर आम्ही ते गाडी आले ना वगैरे खाऊ तर अशी नाही का नाही गाडी का मारत नाही म्हणजे गाडी काही गाडी काही डबा म्हणजे साफ पुसला डबा कट्टे घ्या म्हणजे जास्तीत जास्त प्रेम काढ प्रेम करणारा त्यांनी जन्मभर देवाची भक्ती केली समाजाचा उद्धार केला. त्या संतांचा सोहळा 1 दिवस नाही 7 दिवस तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं दरवर्षी व्हावा ही संकल्पना श्री संत सावतोबा महाराजांनी समर्पित करा. सर्व काही पूर्ण मनोगर सत्य संकल्प करा. भगवान तो संकल्प पूर्ण करतो आणि म्हणून झालेली सेवा संत सावतोबा महाराजांच्या करतो. बोलण्याच्या ओघाच्या आवाज मध्ये जे काय बरोबर असेल त्या माझ्या
गुरुदेवाचे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज